काका बोलला आणि असा करून दाखवला, हात आशीर्वाद देता. काय तुम्हाला भ्रम झालेला आहे. लवकरात लवकर स्वर्गात जाण्याची तुम्हाला घाई झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला असे भास होत आहे. तुम्ही स्वस्त बसा, स्वस्त बसा. ब्राह्मण साहेब, चला. थांबवण्याचा काय तुला अधिकार? हा यज्ञ हेमाने करतोय. याने अधर्म होणारे. हा यज्ञ म्हणजे अधर्म आहे. हा हे दाक्षायणी, काय या माझ्या धर्म कार्याला अधर्म हे नाव ठेवू नकोस. मी जो यज्ञ नारायण साकारलाय, हा माझ्या प्रतापवनाच्या जनतेच्या कल्याणासाठी आहे. हे सुरासुर, हा यज्ञ तू का करतोयस? एकच, माझ्या सहित माझे सारे प्रजाजन ज्यांना स्वर्ग प्राप्ती व्हावी ही माझी इच्छा आहे. तुझ्या सहित तुझ्या प्रजाजनांना स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून हा यज्ञ करतोयस. अरे तू या प्रजाजनांना स्वर्गाची प्राप्ती होणार म्हणून आश्वासन देतोयस. अरे स्वर्गाची प्राप्ती केव्हा होते? त्याचं पुण्य कर्माचं पारडं जड त्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि म्हणूनच सांगते हा यज्ञ इथे थांबव म्हणते. हे दाक्षायणी, ज्या माझ्या प्रजाजनांना मी सदैव स्वर्ग प्राप्ती करून देतोय, हे माझे प्रजाजन आहे. मी या राज्याचा राज करतोय आणि माझ्या प्रजाजनांचं हित पाहणं हा माझा धर्म आहे आणि म्हणून त्याला अधर्म हे नाव देऊन माझ्या यज्ञात खंड पाडण्याचा प्रयत्न करू नकोस. हे असुरासुर, देवतांच्या कार्यात तू ढवळाढवळ करतोयस. अरे पाप पुण्याचा लेखाजोखा करण्याचा अधिकार तुला नाही. या तुझ्या पूर्वजांना नाही, अन्य कुणालाही नाही. पाप पुण्याचा लेखाजोखा करण्याचं काम चित्रगुप्ताच्या लेखणीतून आणि यमधर्माच्या न्यायातूनच होतो. कुणाला स्वर्ग द्यावा, कुणाला नरक प्राप्त करून द्यावं, हे देवतांचं कार्य आहे. तू त्या ढवळाढवळ करू नकोस. हे दाक्षायणी ऐक, माझ्या प्रजाजनांच्या कर्मधर्मात ढवळाढवळ करण्याचा अधिकार मला नसेल, पण माझ्या प्रजाजनांचं हित पाहणं राजा या नात्यानं माझं कर्तव्य आहे. लोक कल्याणकारी आणि लोकांसाठी चाललेला हा यज्ञ आणि या यज्ञाचा खंड पाडण्याचा प्रयत्न करशील, या सुलेखनाची ऐकू नका. पराक्रमाच्या वर्गना या शक्ती समोर करू नकोस. मला वश करण्याचा प्रयत्न तू करू नकोस. धिक्कार करते मी तुझा, धिक्कार करते.
माझं